मध्यंतरी एका मुलाने अनुभूतीमध्ये प्रश्न विचारला की आपल्या 12 हेल्दी हॅबिट ज्या आहेत त्यातली एक हॅबिट आहे की लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहा. तर नक्की लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहायचं म्हणजे काय करायचं असा त्यांनी प्रश्न विचारला. तर मित्रमैत्रिणींनो, जेव्हा आपण कुठलीही गोष्ट नव्याने शिकायचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपलं आधीचं जे शिक्षण असतं किंवा आपला आधीचा जो अनुभव असतो किंवा आपलं आधीचं जे वातावरण असतं त्याचा सगळ्याचा आपल्या ब्रेनवर इम्पॅक्ट होत असतो. आणि जेव्हा आपण कुठलीही नवीन गोष्ट आतमध्ये घेतो, विचार नवीन घेतो आतमध्ये, तेव्हा आधीच्या विचारांबरोबर त्याची पडताळणी कळत नकळत करून पाहत असतो. म्हणजे अनुभवानुसार मला हे पटतं आहे, नाही पटतं आहे, किंवा माझ्या वातावरणाच्या संबंधित हे निगडीत आहे, नाही आहे, असा थोडासा आपण वरवर विचार करत असतो. परंतु समोरच्याची जी भूमिका असते ती आपल्याला प्रत्येक वेळी त्या पद्धतीने समजून घेता येतेच असं नाही. कारण कधीकधी आपण आपले विचार आणि आपल्या भावना खूप घट्ट धरून ठेवलेल्या असतात. आणि जेव्हा आपण आपल्या भावना आणि विचार जेव्हा घट्ट धरून ठेवतो तेव्हा आपल्याला लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहणं शक्य होत नाही. म्हणजे जसं आपण रात्री पाण्यात बदाम भिजत घातले तर निश्चितपणे सकाळपर्यंत बदाम हे पाणी शोषून घेतच, परंतु बदाम कडक असल्यामुळे तितक्या प्रमाणात ते पाणी शोषून घेत नाही. पण त्याच्या जागी समजा काळ्या मनुका आपण भिजत घातल्या तर आपोआपच काळ्या मनुका या बदामांपेक्षा जास्त पाणी शोषून घेतात. कारण काळ्या मनुकांचा जो एकंदर नेचर आहे त्यात सॉफ्टनेस असतो आणि त्यामुळे ते पाणी जास्त ॲब्झॉर्ब केलं जातं. तर आपला जो ॲप्रोच आहे लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहायचा तो त्या काळ्या मनुकांसारखा पाहिजे. याचा अर्थ असा नाही की समोरच्याचा प्रत्येकाचा विचार आपण ब्लाइंडली फॉलो केला पाहिजे, पण आपण समोरच्याचा विचार ऐकून घेतला पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. आपल्या अनुभवातनं जसं आपण आपली मतं मांडत असतो तसा समोरचासुद्धा त्याच्या अनुभवातनं, त्याच्या विचारांमधनं, त्याच्या एन्व्हायरमेंटमधनं त्याचे विचार मांडत असतो. कदाचित त्याचेही विचार बरोबर असू शकतात, जे कदाचित आज आपल्याला कळत नसतात, आज आपल्याला पटलेले नसतात. आणि म्हणून आपण नेहमी सर्व बाजूनी विचार जर करायचा असेल, सर्वांगीण विचार आपल्याला जर करता येणं आवश्यक आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर प्रत्येकाचे विचार आणि भावना समजून घेतल्या पाहिजेत, त्यावर चिंतन केलं पाहिजे आणि त्यानंतर आपली विचारधारा ठरवली पाहिजे. सो लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहण्यासाठी तुम्हाला अजून काही मदत हवी असेल, अजून काही त्याच्यावरती प्रश्न असतील तर अनुभूती टीमला तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. आपण त्यावर अधिक नक्कीच चर्चा करू शकतो. धन्यवाद.